जिथं ठाकरे म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे ठाकरे असं समीकरण होतं, तिथंच ठाकरे ब्रँडला मोठा धक्का बसलाय। जिथं ठाकरेंची सत्ता एक हाती राहायची, तिथं आज ठाकरे बंधूंना एकत्र येऊन सुद्धा पराभवाला सामोरं जावं लागलं। हा निकाल का महत्त्वाचा आहे? एकीकडे भाजप ठाकरे ब्रँड संपला हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतंय आणि दुसरीकडे राज उद्धव यांची जोडी मनपा निवडणुकीकडे आशेनं बघते, कमबॅक करण्याच्या तयारीत आहे। पण लिटमस टेस्ट म्हणजे बेस्ट निवडणुकीत ही युती फेल झाली। नेमका पराभव का झाला? धोका कुणी दिला? भाजपने काय प्लॅन आखून ठाकरेंना मात दिली? शिंदेंनी कशी मदत केली आणि कोणत्या एका माणसामुळे ठाकरे ब्रँडचा पराभव झाला? चला तर सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। बेस्ट एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीवर गेल्या काही निवडणुकांमध्ये शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना चांगलं प्रभुत्व राखत आली होती। कामगार सेना बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेवर पकड बनवून होती। थोडक्यात काय तर ठाकरेंच्या पॅनलने पूर्वी सतत सत्ता सांभाळली होती। पण नुकत्याच पार पडलेल्या बेस्ट कर्मचारी पतसंस्था निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसे यांच्या एकत्रित पॅनलने जे उत्कर्ष नावानं ओळखलं जात होतं त्यांचा संपूर्णपणे पराभव झाला। त्यांना 0 जागा मिळाल्या। मुंबई बेस्ट पतसंस्थेवर अनेक वर्ष उद्धव ठाकरे गटाची सत्ता होती। स्थानिक स्तरावर ठाकरे कुटुंबाची पकड इतकी मजबूत होती की या निवडणुकीमध्ये फक्त पतसंस्था निवडणूक म्हणून नाही तर उद्धव आणि राज यांच्या एकत्र येणाऱ्या राजकारणाची लिटमस टेस्ट म्हणून पाहिलं जात होतं। पण निकाल जाहीर होताच एक धक्का बसला, ठाकरे बंधूंचा पराभव झाला। हा पराभव फक्त एका संस्थेपुरता मर्यादित नाही, कारण हीच निवडणूक आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची रिहर्सल मानली जात होती। उद्धव आणि राज ठाकरे यांची ऐतिहासिक युती, जिच्यावर मराठी मतदारांनी खूप अपेक्षा ठेवली होती, तिला पहिल्याच निवडणुकीत झटका बसला। यामुळे शिंदे फडणवीस यांच्या विरोधात उभं राहणाऱ्या मराठी अस्मितेच्या ताकदीबाबत, मराठी अस्मितेच्या राजकारणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। भाजपने या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले तरी आम्हाला हरवू शकत नाही असा नॅरेटिव्ह उभा केला। त्यांनी कामगार संघटनांना गाठलं, बूथ स्तरावर कार्यकर्त्यांना सक्रिय केलं आणि प्रचारात ठाकरे नावाची मक्तेदारी संपवायची हा संदेश दिला। भाजपने या निवडणुकीत नेहमीप्रमाणे संघटन आणि गणित याचा योग्य ताळमेळ साधला, तर दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीत असलेला अंतर्गत अविश्वास आणि गोंधळ याचं भाजपनं भांडवल केलं आणि त्याचा थेट परिणाम निकालावर दिसून आला। उद्धव ठाकरे गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती, कारण शिवसेनेच्या फुटीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपला प्रभाव टिकवून ठेवणं त्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक होतं। दुसरीकडे राज ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक राजकीय पुनरागमनाची होती, कमबॅकची होती। कमबॅकसाठी पहिली पायरी मानली जात होती, पण पराभवामुळे दोघांच्याही कमबॅकवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। शिवसैनिक आणि मनसैनिक यांच्यातील जुनी स्पर्धा आणि अविश्वास ठाकरे युतीला जड गेला। शिवाय शिंदे गटाने बूथवर मजबूत तयारी करून महायुतीला ताकद दिली। शिंदेंनी गेल्या काही दिवसात मुंबईत अनेक नेते आपल्या गटात घेतलेले आहेत, त्याचा फायदाही या ठिकाणी दिसून आला, कारण ही निवडणूक फारशी कार्यकर्त्यांच्या पातळीवरची नव्हती तर नेत्यांच्या पातळीवरची होती। पण शिवसेना शिंदे गट आधीच कामगार संघटनांमध्ये सक्रिय आहे, त्यामुळे त्यांनी भाजपच्या उमेदवारांना स्थानिक नेटवर्क, कार्यकर्ते आणि वक्कल सपोर्ट दिला। त्यामुळे भाजपचा खेळ अजून मजबूत झाला आणि ठाकरे बंधूंचा पराभव निश्चित झाला। शशांक राव यांचा पॅनल महायुती पुरस्कृत पॅनल आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण ते स्वतंत्र असले तरी भाजपचे अप्रत्यक्ष सहयोगी आहेत। बीजेपी नेतृत्वाने शशांक राव यांना महापालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून नेमण्याचे संकेत दिलेत। शशांक राव पॅनलचा ठाकरे बंधूंच्या पराभवात सिंहाचा वाटा राहिलाय हे नाकारून चालणार नाही। या निकालानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचा आत्मविश्वास प्रचंड वाढलाय। ठाकरे बंधूंना मात्र आपल्या संघटनेवर आणि ग्राउंड लेवलवर पुन्हा एकदा काम करावं लागणार आहे, नाहीतर महापालिकेतही त्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे, प्रबळ शक्यता आहे। मुंबई महापालिकेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि निर्णायक लढाई आहे। बेस्ट पतसंस्थेतील ठाकरेंच्या पराभवानं महायुतीचं मनोबल जे आहे ते वाढलेलं आहे, महायुतीला मनोबल मिळालेलं आहे आणि ठाकरे बंधूंच्या युतीतल्या ताकदीबद्दल मतदारात आता शंका निर्माण झाली आहे की ठाकरे बंधू एकत्र आले तरी जिंकू शकत नाही, असं एक नॅरेटिव्ह सेट करण्याची संधी महायुतीला भाजपला मिळाली आहे। त्यामुळे जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये असा परिणाम होत असेल तर मग मोठ्या निवडणुकीत परिस्थिती आणखी आव्हानात्मक ठरू शकते ठाकरे बंधूंसाठी। या पराभवामागे 3 मोठी कारणं आहेत। पहिलं म्हणजे संघटन शक्तीचा अभाव। ठाकरे बंधूंकडे तळागाळात कार्यकर्त्यांचं जाळं जरा कमी जाणवलं।
अति आत्मविश्वास, ठाकरे हे नाव पुरेसं आहे हा गैरसमज ठाकरे बंधूंमध्ये होता, तो अति आत्मविश्वास त्यांना नडला। भाजप आणि शिंदे यांची नेमक्या मतांवर मारक रणनीती होती। विजयासाठी किती मतदान हवंय याचं गणित भाजपने अचूक जुळवलं। मराठी मतदार उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे मोठा बदल होईल अशी अपेक्षा ठेवून होते, पण निकालानंतर सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये निराशा पसरली। लोकांचा विश्वास पुन्हा कसा जिंकायचा हा मोठा प्रश्न ठाकरे बंधूंसमोर उभा राहिलाय। बेस्ट पतसंस्थेतील पराभव हा फक्त एका निवडणुकीचा निकाल नाही, तर मुंबई महापालिकेच्या राजकीय रणधुमाळीचा पहिला डाव होता। ठाकरे बंधूंनी आता आत्मपरीक्षण करून संघटन शक्ती मजबूत केली नाही, तर हा पराभव भविष्यातील मोठ्या धक्क्याची सुरुवात ठरू शकतो। तुम्हाला काय वाटतंय? भाजपनं बेस्ट निवडणुकीमध्ये जी रणनीती आखली आणि ती यशस्वी करून दाखवली, ती रणनीती महापालिका निवडणूक देखील यशस्वी होईल का, की ठाकरे बंधू महापालिका निवडणुकीमध्ये कमबॅक करतील? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।